श्री स्वामी समर्थ. सगळ्याच कशा आहे, आशा करते मस्त असाल. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर सकाळी म्हणजे पहाटेचं हे टायमिंग आहे. 5:30 वाजून 5 मिनटं झालेली होते आणि उजळायला एवढ्या लवकर लागले बघा. आणि म्हटलं की चला थोडं वरती फिरावं आणि कपडे पण वरची काढून आणायचे होते, कारण रात्री मी वाळायला टाकलेले होते कपडे कारण पाणी नसल्यामुळं संध्याकाळच्या जाता मशीन मी लावतो आहे. त्यामुळं कपडे जास्त होते, तर म्हणते चला वरतीच एकदम निवांत वाळतील पण, आणि सकाळ सकाळी घ्यायला जायचं असं माझं चाललेलं होतं. तर म्हटलं चला आता इथंच फिरावं, तर कोणच उठलेलं नव्हतं बघा अजून. म्हणजे एवढी शांतता, पक्ष्या चिमण्यांचा असा आवाज येत होता. आणि खाली बघा किती छान दिसतंय आता हे सकाळ सकाळचं पहाटेचा जो नजारा आहे, तर एकदम मस्त दिसत होता. एवढी शांतता आहे म्हणजे काहीच, फक्त पक्ष्यांचाच आवाज येणार तुम्हाला, गाडी घोडं कशाचाच आवाज येणार नाही. एवढं शांत वातावरण आहे इकडं. आणि समोर गाव दिसते बघा, मोठंच्या मोठं गाव आहे आणि तिकडं फक्त 2-3च अशा लाईट दिसत होत्या पहाटेच्या. नाही तर आता खेडेगाव म्हटलं तर लवकर उठतात, पण आता तशी पद्धत मोडत आल्या बघा. कुठं तर अशी लाईट दिसत होती. आता उठले असतील, कोण कोणाच्या दारात लाईटी लावते किंवा नाही, असं असते. तर दिसत होतं आणि छान वाटत होतं इथं. सकाळ सकाळी वारं एकदम मस्त सुटलेलं होतं आणि आता गरम एवढं होते, त्यामुळं सकाळचंही वारं जे असते तर ह्याच्यातनं घरात जाऊच वाटत नाही, बाहेरच थांबावं असं वाटते. तर टाकीतलं पाणी पण बघायचं होतं मला, कारण काल थोडंसंच पाणी आलं. सोमवारी आलेलं होतं पाणी संध्याकाळी थोडंसंच. त्याच्यावरती पाणी म्हणजे एक 4-5 बारड्या मी सांगितलं तसं 4-5 बारड्या भरल्या असतील, एवढं पाणी होतं. तर टाकीत काय सोडलेलं नव्हतं, त्यामुळे टाकीतलं पाणी मला बघायचं होतं की केवढं आहे. तर एवढं पाणी होतं. आणि आता ह्या पाण्यावरतीच 2 दिवस काढायला लागणार होते, कारण कपडे मग असं एकदम 2-2 दिवसाचे साठवून मी एकदमच असं धुवून मग ती पिळायला मशीनला लावायचा असा विचार माझा सुरू होता. तर म्हटलं चला आता इथंच फिरावं. काळू वरतीच बसलेली होती आणि माझ्या पाठीमागूनच फिरत होती बघा. तर हे टॉर्च लावलेलं होतं, त्यामुळे एवढा उजेड दिसत होता. नाहीतर बिना टॉर्चचं एवढा अंधार वरती दिसत होता. पण आता उजडते बघा लवकर. आता पावसाळ्यात लवकर उजडत नाही, टायमिंग लवकर पटापटा जात्या आणि रात्र मोठी असते पण दिवस लहान असते पावसाळ्यामध्ये. आणि आता उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असत्या, असं आहे. तर बघा उजडते पण लवकर आणि वेळ झाला तरी पण मावळत नाही, असं होते. तर आता टॉर्च बंद केल्यानंतर बघा असा एवढा अंधार होता. खाली आणि श्री उठलेले होते आणि त्यांचं सगळं दात घासणं, आता ते व्यायामला ते जातात त्यामुळे ते सुरू होतं. त्यामुळे मी वरती आपले फेऱ्या निवांत मारत होतो. आता झालं, कपडे तसेच ठेवले, भांडी फरशी लोटून झाडून जेवण त्यानं केलं आणि आम्ही आलेलो होतो बाहेर, कारण 2 दिवस ॲडमिशनसाठी जाऊन आम्ही परत येत होतो आणि पोस्टात पण माझं थोडं काम होतं त्यासाठी. तर आता सानूचा वाढदिवस होता गुरुवारी, त्यासाठी तिला कपडे घ्यायची होती. आणि बायकांचं एक असं असते बघा, गावात गेल्यानंतर कुठं पण साड्या बघितलं, कपडे बघितले की आपली नजर भले नाही का घेऊ दे, पण बघावं आणि कशा आहेत काय आहे असं सुरू असते. तर मला पर्स घ्यायची होती. मला गावात गेल्यानंतर पर्स, चप्पल, म्हणजे आवडते खरेदी करायला जास्त म्हटलं तर चप्पल आणि पर्स एवढ्या माझ्याकडे आहेत की लहानपासनं. आता ती मोठी एक निळी बॅग आहे, ती मी मिशोवरनं मागवलेली होती, ती आता खराब झालेली आहे, त्यामुळं ती पर्स तशीच आहे. तर महालक्ष्मी मंदिराच्या तिकडे गेलेलो होतो आम्ही. तर ह्याला कुठला दरवाजा म्हणतात बरं, उत्तर दरवाजा असं काय तर म्हणतात. तर त्या दरवाजाकडे गेलेलो होतो आणि तिथं आता रिपेरीचं काम ते सुरू आहे, त्यामुळं वरती कापड बांधून सगळीकडे म्हणजे असं हेच होतं. त्यामुळं आत काय आम्ही जाऊ शकलो नाही, बाहेरनं दर्शन घेतलं आणि आलो. तर रंकाळ्यावरनं जाताना बघा मी पोरींला म्हटलेलं होतं की चला तुम्ही रंकाळ्यावरती फिरूया आपण, तर नको म्हणल्या, सगळी संघ असलं तर भारी वाटते. परवा श्रीचं पण तसंच झालेलं होतं आणि आत्ता सानू सुहानीचं पण तसं आहे. आता हा पाळणा जोडायचं वरती राहिले का काय झाले काय माहिती, पण करणाच झालेत लवकर. आम्ही तर दर रविवारी बघतोय आपलं आणि जातोय. बहुतेक इथं काय काम सुरू आहे का काय माहिती, आणि सुरू असलं तर इथं पोरांना घेऊन यायचं असं माझा विचार सुरू होता. तर खरेदीसाठी गेल्यावर एक वेगळाच अनुभव येते बघा आपल्याला, ज्या वेळेला दुसरी म्हणजे नवरा पैसे देणार आणि त्याच्यात आपण खरेदी करणार, हा एक अनुभव वेगळाच असतो. आणि बायकांच्या मनात एक असं सुरू असते की बाबा आपला नवरा एवढा आपल्या हातात एवढे ह्यानं पैसे देतो, तर त्याची बचत व्यवस्थित पैसे ते खर्च करायला पाहिजे जपून. तर 2 अर्थ ह्याच्यामध्ये निघतात बघा, की एकतर म्हणजे आपल्याला एक वाटत असते की किती म्हणजे भारी वाटत असते की नवऱ्याने आपल्याला हातात पैसे दिले आणि तू खरेदी कर असं म्हणून सांगितल्यावर एकदम अनुभवच वेगळा आहे तो.
नवऱ्याच्या जीवावर पैसे खर्च करायचा. असो, आता त्या दिवशी आल्यानंतर लाईट तेन काहीच नव्हती, त्यामुळं मी पुढचा व्हिडिओ काय केला नाही. आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार सकाळचा. आणि मी माझ्या नादात लोटत होतो आणि इवा बघा खेळत होती त्या गोष्टीसंग. जर मला सुहानी सांगितलंच नसतं की ती कशी झाडूसोबत खेळाल्या बघ, तोपर्यंत मला कळालंच नसतं. मी आपलं ती खेळतेली सुद्धा वस्तू घेऊन मी पुढं चाललेलं होतं, पण माझं लक्षच नव्हतं. मी आपली माझ्या लोटण्याच्या नादात की ती काय करायला काय नाही असं होते बघा. आणि नंतर मग मी सावकाश हळू लोटताना गप्पच पडत होते ती. म्हणजे तिचं आपल्याला असं वाटत राहते की आपण आपल्या नादात काहीतरी काम करत असतो आणि मग त्यावेळेला असं काहीतरी राहत ना, आपल्या गोष्टी घडून जातात. त्यानं आता ते पाप बिचारा आतच जाऊन बसलं, आलंच नाही परत बाहेर. झालं आता तिथनं लोटून झाडून काढलं. देवपूजा करायला मी बसलेलो होतो. आज चांगलं देवतेन घासून पितांबरीनं देवपूजा केलेली होती, कारण आठवडा झालं देवपूजाच मी केलेली नव्हती. पाण्याचा असा प्रॉब्लेम आहे त्यामुळं का नाही. आणि त्यात दारातली फुलं काढलेले आहे, झाडं निघलेले आहेत, त्यामुळं मी देवपूजा नव्हती केलेली. तर आता छान एकदम मस्त देवपूजा केलेली होती आणि प्रसन्न वाटत होतं. आणि आज येणार होत्या आत्ती अक्का, सानूचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी. आता त्या दुपारी त्यांना या म्हटलेलं होतं, पण एवढी त्यांची धावपळ होत्या की तिथनं गावात जायचं आणि गावातनं परत आमच्याकडे यायचं. कारण आमचं आम्ही जे एरियात राहतो ते आडवळणी आहे. असं तिथं म्हणजे टू व्हीलरनं गेलं तरच जाता येते, नाही तर असं वडाप म्हटलं तर गावातनं जायला लागते. आउटसाईडला पडते आमचं आधीचं घर आणि हे घर. असं आता दुपारच्या वेळेला बघा आम्ही फराळ करायला बसलेलो होतो आणि हिचं एक मस्त सुरू असते निवांत. भारी वाटते बघा प्राण्यांकडे बघितलं, म्हणजे दुसऱ्या कुठल्या पण जीवाकडे बघितलं की आपल्याला वाटतं की त्यांचं आयुष्य किती भारी आहे आणि किती मस्त आहे. असं वाटतं की त्यांना निवांतपणा. पण आत्ता हे लहान आहे तोपर्यंतच तिचं पण आयुष्य असं राहणार आहे. परत नंतर तिची भूक वाढणार आहे. परत त्याच्यासाठी तिला आता दूध नुसतं पिऊन भात किंवा भाजी असं बिस्किट तेन खाऊन तिचं पोट नाही भरणार. तिला तिच्यासाठी शिकार करायला लागणार आहे. तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हे करायच लागतो. आपण प्रत्येकाकडं बघून आपल्याला समजते की बाबा आयुष्यात कुणालाच संघर्ष चुकलेला नाही. आता झाड जरी असलं तर किती ते वर्ष, तर रोप असल्यापासून ते एका जागेला उभा असते, तर त्याचं पण म्हणजे काहीतरी एक हे असणार की बाबा मागच्या जन्माचं काहीतरी एक त्याचं कर्म असतील की ज्यामुळे त्याला त्या ह्याच्यात रूपात जन्म मिळाला. तर माणसाच्या जन्मा इतकंच सुंदर जन्म कुणाचाच नाही असं मला वाटते. आणि पाण्याचं सुद्धा नाही. पाणी आता फक्त नदीतनंच वाहते, समुद्रातनंच वाहते असं नाही. त्याला आपण गटरीतनं, नाल्यातनं, वड्यातनं, कशातनं पण व्हायला लागते. त्यामुळं मला वाटते की माणसाचा जन्म म्हणजे आपण सांगू शकतोय, बोलू शकतोय, आपल्याला काय होते, काय त्रास होते, आपल्या भावना ज्या आहेत ते व्यक्त करू शकते. पण मुख्य प्राणी बघा, त्यांना काहीच सांगता येत नाही किंवा निसर्गाला असं काहीच झाडाझुडपाटला असं मला वाटते की मी माझ्या फक्त भावना व्यक्त करत असतो. इथं तुम्हाला कशा वाटतात त्या नक्की मला कमेंटमध्ये सांगत जावा. तर इथं बघा मनूची अशी मस्ती सुरूच होती. हो ग माझं बाबू. फूड शॉर्ट्स एवढा कावल्या गप पडले. आता खुश कसं राहायचं हे आपण फक्त मुक्या प्राण्यांकडनं शिकू शकतो, मुक्या जीवांकडनं. कारण बघा त्यांच्यामध्ये एक अशी म्हणजे ताकद असते की ते खुश स्वतःमध्येच राहत असतात. त्यांना एवढीशी एखादी गोष्ट जरी मिळाली तर त्याच्यासोबत ते खेळत बसतात. तर आता इथं एवढीसच जीव आहे तिचा आणि त्या स्टँडला ती दोन्ही पायानं हलवत होती आणि तिचं हे कौतुक बघून एवढं भारी वाटते ना. एवढं म्हणजे दिवसातलं पूर्ण म्हणजे जेवढा पण कंटाळा आला असला की युवाकडं बघितल्यानंतर छान वाटते. आता लहान आहे त्यामुळं तिचं जे कौतुक आहे तर ते बघायला भारी वाटते. आपल्याच नादात काय तर करत आणि कशाला तर वायरीला धडक, कुठं काय कर असे करत असतात. तर असं आता इथनं पुढचं जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू केलेलं नाही, थोडासाच झालेला आहे. कारण पुढं मला संध्याकाळचं नियोजन करायचं होतं. खाली ठेवू बत्ती कसं झाले का हां हे झालं सरळ काय झालं सरळ ते जळलंय की खरं. खाली ठेव बरं. घासून येतोय तुला. हे बघ काय केली जळलंय ना. कंटाळ हा पिझ्झा किती छान दिसायला. छान काल केला नाहीस रे. उपवास असले की करतोय खाणार होतीस मग. पिझ्झा
आता इथं श्रीच्या काय लक्षात नव्हतं की गुरुवार शुक्रवार सोमवार असं काय असलं तर मम्मी अशा काही गोष्टी खात नाही, म्हणजे उपवास असते त्यामुळे त्याच्या काहीच लक्षात नसते. मी फक्त उगाच त्याला चिडवायचं म्हणून चिडवते. पोरांच्या कुठल्या लक्षात असते बघा की उपवास आहे आणि हे करावं का नको. त्यानं विचारायला होतं आणि मी नको म्हटलं तर तो करणार नाही. त्यासाठी म्हटलं की कर. आणि सानू आणि त्याच्यासाठी इथं त्या दोघांनी मिळून पिझ्झा बनवलेला होता. झाला आता इथं बघा मनूचं परत सुरू होतं मस्त आपल्याच दुनियेत दंग राहायचं. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सांगत जावा ताईंनो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. चला तर मग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.